श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, जगावर सध्या युद्धाचं सावट आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध अजूनही धुमसतंय आणि त्याची झळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळ्या जगाला बसते आहे. युद्धामुळं इराण इस्रायलचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. लाखो जणांचे जीव गेले आहेत. अगणित अशी वित्तहानी झाली आहे. कोट्यावधींची मालमत्ता बॉम्ब वर्षावानं कायमची नष्ट झाली आहे. अनेक लोक बेघर निराधार झाले आहेत. ही हानी भरून निघायला किमान पुढची 50-60 वर्षांचा कालावधी लागणार आहे. महाकाय अमेरिकेला सुद्धा मोठी हानी सहन करावी लागली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी परस्परांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात जगाला युद्धाला सामोरं जावं लागलंय. युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावर मात करणं ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण युद्धजन्य परिस्थितीत निर्वासितांचं संरक्षण करणं ही मोठी कसरत असते आणि अशावेळी एकच संस्था पुढाकार घेते, ती म्हणजे जागतिक रेड क्रॉस ही संस्था. आज 8 मे हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसचे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री ड्युनंट यांचा जन्मदिवस आहे. 1859 मध्ये सोल्फेरिनोच्या लढाईतील अत्याचार पाहिल्यानंतर हेन्री ड्युनंट यांनी रेड क्रॉस चळवळीची स्थापना केली. युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी एक स्वयंसेवक दल स्थापन करण्याचं हेन्री ड्युनंट यांचं उद्दिष्ट होतं. ICRCची संकल्पना हेन्री ड्युनंट यांनी 1863 मध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाच्या वतीने तयार केली. दरवर्षी 8 मे रोजी हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो आणि 1948 मध्ये याला अधिकृत मान्यता देण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये जखमी तसंच गरजूंना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव करणं आणि मानवी सेवेचा संदेश देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये आरोग्यसेवा पुरवणं, आपत्ती व्यवस्थापन, युद्धकाळातील मदत आणि मानवी हक्कांचं रक्षण करणं हा मुख्य हेतू नजरेसमोर ठेवण्यात आला होता. मानवता, निपक्षपातीपणा, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवी सेवा, एकता आणि सार्वत्रिकता ही मूलभूत तत्त्व नजरेसमोर ठेवण्यात आली. दरवर्षी जागतिक रेड क्रॉस संस्था एक संकल्पना निश्चित करते जी त्या विशिष्ट वर्षातील बदलत्या समाजाशी सुसंगत असते. यावर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस हा कीपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह या थीमसह हजारो स्वयंसेवकांसह साजरा केला जात आहे, जे जगभरातील जीवन वाचवण्यासाठी आणि दुःख कमी करण्यासाठी निस्वार्थपणे कार्य करतात. भारत आणि रेड क्रॉस संघटना यांचं अतूट असं नातं आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही भारतातील एक प्रमुख स्वयंसेवी मानवतावादी संस्था आहे, जी नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या वेळी मदत करते आणि आरोग्य सेवेला प्रोत्साहन देते. ही संघटना आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीचा एक भाग आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना इंडियन रेड क्रॉस सोसायटी कायद्याअंतर्गत सन 1920 मध्ये करण्यात आली. या संस्थेचं मुख्यालय नवी दिल्ली इथं कार्यरत असून देशभरात या संस्थेच्या 1100पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना 1864च्या जिनिव्हा कराराअंतर्गत 1920च्या संसद अधिनियम क्रमांक 15 नुसार झाली आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटांमुळे होणारं लोकांचं दुःख कमी करण्यात रेड क्रॉस नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीची तेलंगणा ही राज्यशाखा तेलंगणाचे माननीय राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत पुरवण्यासोबतच गरिबांना मोफत वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था चालवून समाजासाठी मोलाची सेवा देत आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तपेढ्या, थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्त संक्रमण केंद्रे, अनाथ आश्रम, शाळा, जीवनधारा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, होम नर्स, बेड साईड असिस्टंट सेवा, डिमेन्शिया डे केअर सेंटर, योग आणि निसर्गोपचार संस्था, आयुष क्लिनिक्स, सामाजिक आणि आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक कार्यक्रम, प्रथमोपचार प्रशिक्षण, ज्युनियर आणि यूथ रेड क्रॉस, शहरी आरोग्य केंद्र, शाळा, ज्येष्ठ नागरिक गृह असे उपक्रम राबवते. इंडियन रेड क्रॉस सोसायटीची महाराष्ट्र राज्य शाखा 1925 मध्ये सुरू करण्यात आली. आपत्ती निवारण, आरोग्यसेवा आणि समाजसेवेमध्ये ही शाखा सक्रिय आहे.
ही संस्था 29 जिल्ह्यात कार्यरत असून रक्तपेढी, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन मदत आणि विशेष मुलांसाठी शाळा असे उपक्रम राबवते. महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष हे राज्यपाल असतात. रक्तदान आणि आरोग्य रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणं असे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. 10 डिसेंबर 1967 रोजी झालेला कोयना भूकंप, 1992 मधला मुंबई बॉम्बस्फोट आणि लातूर उस्मानाबाद भूकंपासारख्या आपत्तींमध्ये रेड क्रॉस संस्थेनं केलेलं मदतकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील 300हून अधिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार आणि आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. याशिवाय कोल्हापूरमध्ये अपंग मुलांसाठी स्वयं स्कूलही सुरू करण्यात आलं आहे. रेड क्रॉस ही 190 देशातील सदस्यांसह जगातील सर्वात मोठी मानवतावादी चळवळ आहे. गेल्या 150 वर्षांमध्ये रेड क्रॉस चळवळीच्या 7 मूलभूत तत्वांच्या म्हणजेच मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवा, एकता आणि वैश्विकता यांच्या पूर्ततेसाठी युद्धात जखमी झालेल्यांची आणि युद्ध कैद्यांची काळजी घेण्याच्या सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून ते वैद्यकीय सेवा, रक्तदान, प्रथमोपचार इत्यादीपर्यंत रेड क्रॉसच्या कार्याचा विस्तार झाला आहे. जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त अतुल गुळवणी यांनी लिहिलेली माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता वरदा हसबनीस यांचा.